नमस्कार. मी अमोल सोनूने. सर्वप्रथम 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. अ, माझं प्रेझेंटेशन सुरू करण्याच्या आधी फार एक महत्वाचा डिस्क्लेमर मी देतो की मी आता या व्हिडिओमध्ये जे काही बोलणार आहे म्हणजे मुख्यतः मी जे बोलल ते 10वी नंतर काय काय करता येईल. काय होतं की माझ्याकडे भरपूर 10वीचे विद्यार्थी असतात, फार कन्फ्युज असतात, पालक फार कन्फ्युज असतात. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा तर फार मोठा प्रॉब्लेम असतो. आपला एक मित्र मैत्रीण जी हुशार असते, चांगले पर्सेंटेज असतात, तिकडे चाललं की हे सगळं मागे लागतात. त्यामुळं मी हा व्हिडिओ शूट करून आलेला आहे. फक्त एवढं नक्की आहे की या व्हिडिओमध्ये मी जे काही सांगितलं आहे की 10वी नंतर काय काय करता येईल, माझा हा जो जवळपास 22-23 वर्षांचा शिक्षण क्षेत्रातला अनुभव आहे, अभ्यासावर आधारित हा व्हिडिओ करून आला आहे. तरी माझी सगळ्यांना विनंती आहे की सरकारी नियमानुसार तुम्ही हे माहिती सगळी जी आहे एकदा पडताळून पहा, कारण हे नेहमी बदल होत असतात. गव्हर्नमेंटचे भरपूर बदल होत असतात. त्यामुळे तुम्हाला हे पाहावं लागेल की बस मी जे सांगतो आहे ते तर आहेच, पण काही वेळेवर काही बदल सरकारने केलेले आहेत का, कारण आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत मोठे बदलही अपेक्षित आहे. तेव्हा पुन्हा एकदा माहिती पडताळून घ्यावी ही मी विनंती करतो. आणि अ, माझं मी जी माहिती देणार त्या सोडून जर काही माहिती अपडेट झालेली असेल तर त्यानुसार तुम्ही पुढे जावं. मी असं म्हणत नाही की मी हे सांगितलं म्हणून तुम्ही हेच करा किंवा तेच करा. तुम्ही तो तुमच्या सद्सद विवेक बुद्धीने निर्णय घ्यावा आणि मग पुढे काय करावं हे ठरवावं. त्याला मी कुठेही जबाबदार राहणार नाही. ठीक आहे. तर आता मी या माझ्या प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. तर 10वी नंतर पुढे काय, एक प्लॅटोचं वाक्य तुमच्या समोर मी ठेवलेलं आहे. द डायरेक्शन इन विच एज्युकेशन स्टार्ट्स अ मॅन विल डिटरमाइन हिज फ्युचर लाईफ. म्हणजे माणसाने जे शिक्षण माणूस घेतो ते त्याचा भविष्य वेध घेणारा ठरवतो. म्हणजे कसा वेध राहील भविष्यात, तो काय राहील हे ठरवतं. तर हे असतंच. आता 10वी पर्यंत सगळ्यांचं शिक्षण कॉमन झालं, मात्र इथून आता सगळ्या गोष्टी बदलणार, वेगवेगळ्या शाखा आपल्याला मिळतील. तर हे वाक्य फार महत्वाचं आहे, म्हणून हे सुरुवातीलाच मी माझ्या प्रेझेंटेशनला ऍड केलं आहे. तर आता डायरेक्शन्स काय, जनरली 10वी नंतर मी पाहतो की बरेच लोक ज्युनियर कॉलेज म्हणजे ज्याला आपण 11वी-12वी म्हणतो, काही लोक डिप्लोमा म्हणजे पॉलिटेक्निक चा विचार करतात आणि काही लोक ITI ला जातात. विशेषतः ग्रामीण भागातील बरेच विद्यार्थी मी ITI कडे जाताना पाहतो. शॉर्ट एज्युकेशन मध्ये ज्यांना कामं म्हणजे जॉब करायचा आहे किंवा काही कामं करायची आहेत असे लोक ITI कडे वळतात. तर हे मुख्यतः 10वी नंतर 3 डायरेक्शन्स आहेत. तर वन बाय वन याच्या डिटेल मध्ये मी चलतो. आता गेल्या 2-3 वर्षांचा मी जो ट्रेंड पाहतो आहे तो इंजिनिअरिंग कडे. आता मुख्यतः मी इंजिनिअरिंग मुद्दामून याच्यासाठी घेतला आहे ऍक्च्युली की हे जे तिन्ही डायरेक्शन्स आहेत, या तिन्ही डायरेक्शन्स मधून तुम्हाला इंजिनियरला जाता येते, म्हणजे ज्युनियर कॉलेजलाही जाता येते, डिप्लोमालाही जाता येते आणि ITI लाही जाता येते. म्हणून या इंजिनिअरिंग कडे माझा पहिला फोकस आहे. तर मग आता इंजिनिअरिंग म्हणजे 10वी नंतर इंजिनिअरिंग जर कडे जायचं असेल तर जे मी बोललो आहे की 11वी-12वी किंवा पॉलिटेक्निक किंवा ITI थ्रू तुम्ही कसं जात असाल त्याचा थोडासा एक छोटासा ग्राफ मी इथे दाखवायचा प्रयत्न केला. तर वन बाय वन आपण हे डिटेल डिस्कशन करणार आहोत. SSC म्हणजे 10वी नंतर जर तुम्ही ज्युनियर कॉलेजच्या थ्रू इंजिनिअरिंग जर करायची असेल तर तुम्हाला 2 वर्ष, 2 वर्ष म्हणजे ज्युनियर कॉलेज म्हणजे 11वी-12वी करायची म्हणजे 2 वर्ष तुम्हाला लागतील. फक्त एवढं नक्की आहे की सायन्सचे स्टुडंट इंजिनिअरिंगला जाऊ शकतील, जे आर्ट्स आणि कॉमर्स किंवा अदर स्ट्रीमचे जे स्टुडंट आहेत ते जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे थोडी काळजी तिथे घ्यायची. मी म्हणून इथे लिहून ठेवलेला आहे सायन्स ऑनली. 2 वर्ष जर तुम्ही सायन्स केलं तर सायन्स झाल्यानंतर तुम्हाला CET किंवा JEEच्या थ्रू इंजिनिअरिंग कडे जाता येईल. त्याला 4 वर्ष लागतील. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचे जे कॉलेजेस आहेत त्यासाठी तुम्हाला CET द्यावं लागेल किंवा IIT वगैरे जे कॉलेजेस आहे नॅशनल लेवलचे तिथे तुम्हाला JEEच्या थ्रू इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळेल. मात्र कशाही थ्रू जा, इंजिनिअरिंग हे 4 वर्षाचं. म्हणजे 10वी नंतर 12वी करून म्हणजे SSC नंतर 11-12चं ज्युनियर कॉलेज करून जर इंजिनिअरिंग कडे जर जातो म्हटलं तर 2 वर्ष ज्युनियर कॉलेजचे आणि 4 वर्ष इंजिनिअरिंगचे, असे टोटल 6 वर्ष तुम्हाला लागतील. ठीक आहे. 10वी नंतर म्हणजे SSC नंतर तुम्हाला पॉलिटेक्निक करून जर जायचं असेल तर SSC नंतर 3 वर्ष पॉलिटेक्निक आहे आणि पॉलिटेक्निक नंतर इंजिनिअरिंग 4 वर्षाचं राहत. जसं मी इथे सांगितलं की ज्युनियर कॉलेज नंतर इंजिनिअरिंग 4 वर्षाचं आहे, पॉलिटेक्निक नंतर इंजिनिअरिंग 3 वर्षाचं राहते. डायरेक्ट सेकंड इयरला तुम्हाला ऍडमिशन होते. म्हणजे 10वी नंतर जर तुम्हाला पॉलिटेक्निक करून इंजिनिअरिंग करायचं असेल तर 6 वर्ष, जसं इकडे 2+4 लागत होते इथे 3+3 लागत, 6 वर्ष लागत. त्यानंतर 10वी नंतर जर ITI करायचा असेल तर 2 वर्ष ITI नंतर तुम्हाला पॉलिटेक्निकला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळतो. ITI नंतर तुम्हाला डायरेक्ट इंजिनिअरिंगला जाता येत नाही.
ITI नंतर तुम्हाला डायरेक्ट पॉलिटेक्निकला ऍडमिशन मिळतं, डायरेक्ट सेकंड इयरला, म्हणजे तो 2 वर्ष. आणि पॉलिटेक्निक वरून मग जसं आधी सांगितलंय तसं इंजिनिअरिंग 3 वर्षाचं. तर हा एक मार्ग सुद्धा असतो. फार कमी लोक या मार्गाने जातात. मग आता कधी कधी मग काय लोकांचं शंका येते, सर बा मला सुरुवातीलाच असतात थोडस मुलांचा कॉन्फिडन्स लूज झालेला असतो, म्हणून हा प्रश्न मुलांकडून येतो. किंवा मला 12वीत जर चांगले मार्क भेटले नाही, किंवा सीईटी मी क्रॅक करू शकलो नाही, किंवा ऍडमिशन तर होतातच, पण तरीही जर काही कारणामुळे तुम्हाला जर वाटत असेल की बा 12वी नंतर मला इंजिनिअरिंग न करता आणखी काही मार्ग आहे का, तर 12वी नंतर तुम्हाला पॉलिटेक्निकला जाता येतं. पॉलिटेक्निकला फर्स्ट इयर करायची आवश्यकता नाही. पॉलिटेक्निक नंतर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन करू शकता. सॉरी, 12वी नंतर पॉलिटेक्निकला डायरेक्ट सेकंड इयरला तुम्ही ऍडमिशन करू शकता आणि मग तिथून इंजिनिअरिंगला जाऊ शकता. मात्र वय जास्त लागतं. 2 वर्ष पॉलिटेक्निक प्लस 2 वर्ष 11वी 12वी प्लस 2 वर्ष पॉलिटेक्निक, म्हणजे 4 आणि 3 वर्ष इंजिनिअरिंग, असे 7 वर्ष लागतात. मग हा सगळा पाठ आहे इथे. म्हणजे तुम्हाला पाहावं लागेल किंवा मला सीईटी द्यायचा आहे का, JEE द्यायचा आहे, किंवा पॉलिटेक्निकच्या थ्रू जायचं आहे, किंवा जर 12वीत कमी मार्क मिळाले किंवा ऍडमिशन होत नसल्या तर मग मात्र 12वी नंतर पॉलिटेक्निक आणि मग इंजिनिअरिंग, असे भरपूर मार्ग तुम्हाला इंजिनिअरिंग कडे आहे. ठीक आहे. मग आता 11वी 12वी जे करायचे, आता जसं मी पॉलिटेक्निक मध्ये तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहेत. कोणी सिव्हिल घेतं, कोणी मेकॅनिकल, कोअर ब्रांचेस आहेत, या इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, आजकाल मेकॅट्रॉनिक्सची ब्रांच आली, कम्प्युटर IT ब्रांचेस आहेतच, किंवा आणखी आता नवीन नवीन ब्रांच येऊन राहिल्या. इंजिनिअरिंगला तर भरपूर ब्रांचेस आलेल्या तुम्हालाही माहित आहे. AI आहे, डेटा सायन्स आहे, IoT आहे, कम्प्युटर IT ज्या जुन्या ब्रांचेस आहेत त्या आहेतच, मेकॅनिकल सिव्हिल ह्या सगळ्या ब्रांचेस आहेतच. तर तो पार्ट आजच्या माझ्या प्रेझेंटेशनचा नाही, फक्त काय काय करता येईल हाच माझा प्रेझेंटेशनचा भाग आहे. त्यामुळे तिकडे मी जास्त वळत नाही. कुठे किती दिवस लागतात आणि कशा थ्रू तुम्हाला जावं लागतं हे मी फक्त इथे आज तुम्हाला एक्सप्लेन करून राहिलो. मग 11वी 12वी जर करतो म्हटलं तर 11वी 12वी मध्ये 3 स्ट्रीम्स असतात मुख्यतः, सध्या या वर्षी तरी. पुढच्या वर्षी कदाचित नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लागू झाल्यानंतर कदाचित त्याच्यात बदल झालेले राहतील. तर 11वी 12वी नंतर तुम्ही 11वी 12वी मध्ये तुम्ही एक तर सायन्स स्ट्रीम कडे जाऊ शकता, तुम्ही आर्ट्स स्ट्रीम कडे जाऊ शकता, तुम्ही कॉमर्स स्ट्रीम कडे जाऊ शकता. सध्या तरी या 3 स्ट्रीम्स आपल्याकडे 11th 12th ला अवेलेबल आहेत. ठीक आहे. मग मुख्यतः जो मुलांचा जो आमच्या भागातला जो फोकस आहे 11th 12thच्या, ते पर्टिक्युलरली सायन्स कडे असतात. ठीक आहे. सायन्स मध्ये त्याचे सब स्ट्रीम पडलेले आहेत, म्हणून मी इकडे सायन्सवर फोकस देऊन राहिलो. आर्ट्सला आणि कॉमर्सला असं नाही. कॉमर्स तुम्हाला इंग्लिश आणि इंग्लिश मध्ये करता येते किंवा मराठीमध्ये करता येते, आणि आर्ट्सचा तर काही प्रश्न नाही. आर्ट्स मराठीमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे. ज्या ज्या शाखा जिथे जिथे कॉलेजला ज्या अवेलेबल आहे, ज्या लँग्वेजेस त्या लँग्वेजेस तुम्ही चूज करू शकता. मात्र पर्टिक्युलरली सायन्स कडे विद्यार्थ्यांचा कल जास्त असतो. तर त्या हिशोबानुसार या प्रेझेंटेशन मध्ये मी इन्क्लुजन केलेलं आहे 2 जनरल सायन्स आणि बायफोकल. बायफोकल त्याला म्हटलं जातं ऍक्च्युली. जे लोक कम्प्युटर सायन्स घेतात, काही लोक इलेक्ट्रिकल मेंटेनन्स घेतात, काही ठिकाणी सिव्हिल आहे, काही भागामध्ये कम्प्युटरचा आता ट्रेंड आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, असे भरपूर आहे. मात्र वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहेत बायफोकल मध्ये. आणि जनरल सायन्स, ह्या सायन्स मधल्या दोन मुख्यतः सायन्स मधल्या 2 स्ट्रीम मी त्याला म्हणतो 11th 12th साठी. मग या दोघांमधला फरक काय, आता हा फार महत्वाचा फरक आहे इथे. सब्जेक्ट कसे आहे, इंटरनल कशाला किती असतात, आणि पुढे काय करायचं असेल तर मग जनरल सायन्सला जायचं की बायफोकलला जायचं, हे कसं ठरवायचं याचंही पुढच्या स्लाइडला, या पुढच्या प्रेझेंटेशनला मी तुम्हाला इथे डिटेल देतो. सध्या तरी सब्जेक्ट्स मी दाखवतो. जनरल सायन्स आणि बायफोकल मध्ये हे पहिले 4 जे सब्जेक्ट मी तुम्हाला दाखवलेले आहे बिलकुल कॉमन. इंग्लिश, आता मी 20 20+80 काय म्हणजे काय लिहिलेलं आहे की 20 मार्क इंटरनल असतात आणि 80 मार्क्स तुमचे जे असतात ते तुम्हाला रिटर्न म्हणजे तुम्हाला पेपर लिहावा लागतो. हे दोन्हीकडे सारखंच आहे 20+80. फिजिक्स जनरली आहे 30+70 30+70, म्हणजे 30 मार्काचं प्रॅक्टिकल आहे, मार्क्सचं प्रॅक्टिकल, आणि 70 मार्क्सचं तुम्हाला थेअरी लिहावी लागतो. एकच पेपर असतो. आधीच्या काळामध्ये जे लोक माझ्या एजचे आहे त्यांना माहित आहे की 2 पेपर होते, पेपर 1 पेपर 2, फिजिक्सचा, केमिस्ट्रीचा, मॅथ्सचा, एकच पेपर असतो. ठीक आहे. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये सुद्धा तसंच आहे, 30+70 म्हणजे 30 मार्क्स इंटरनल आणि 70 मार्क्स प्रॅक्टिकल. आता जनरल सायन्स मध्ये काय होतं की बरेच लोकांना मॅथ्स कठीण जातं, मग ते लोक काय घेतात, इकॉनॉमिक्स किंवा त्याला दुसरा एखादा सब्जेक्ट घेतात. ठीक आहे. मॅथ्स किंवा इकॉनॉमिक्स. मग 20 मार्क्स इंटरनल, 80 मार्क्स तुम्हाला रायटिंग वर्क करावं लागतं. मात्र बायफोकलला तुम्हाला मॅथ्स कंपल्सरी. माझ्या माहितीनुसार कम्प्युटर सायन्स किंवा तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स असे काही स्ट्रीम घेत असाल तर तुम्हाला मॅथ्स कंपल्सरी आहे. तुम्हाला इकॉनॉमिक्स घेऊन म्हणजे मॅथ्स सोडून तुम्हाला ते सब्जेक्ट घेता येत नाही. मी मुख्यतः कम्प्युटर सायन्सचं उदाहरण याच्यासाठी घेतलं कारण आमच्याकडे जरा थोडंसं आमच्या भागामध्ये कम्प्युटर सायन्सला डिमांड आहे, तर कम्प्युटर सायन्स बद्दल मी मुद्दामून
त्यामध्ये माहिती कम्प्युटर सायन्सचं नाव इन्क्लूड केलं. मात्र काही भागात इलेक्ट्रॉनिक्स चालतं, काही भागात सिव्हिलही आहे, त्यामध्ये काही मध्ये इलेक्ट्रिकल मेंटेनन्स आहे, काही भागांमध्ये मेकॅनिकल आहे, तर ते सुद्धा कॉम्प्युटर सायन्सच्या जागेवर ते नावं कन्सिडर करू शकतात. मग आता इकडे काय झालं, जनरल सायन्स मध्ये दोन सब्जेक्ट, बायोलॉजी आणि मराठी. मराठी किंवा काही लोक हिंदी घेतात, काही लोक पारसी घेतात, वेगवेगळ्या लँग्वेजेस आहेत फर्स्ट लँग्वेज म्हणून, सेकंड लँग्वेज म्हणून, सॉरी. तर या दोघांच्या ऐवजी जसं बायोलॉजी 30 मार्क्स प्रॅक्टिकल आहे आणि 70 मार्क्स थेरी आहे, मराठीमध्ये 20 मार्क्स इंटरनल मार्क्स आहेत आणि 80 तुम्हाला रायटिंग करावी लागते. मराठीच्या ऐवजी तुम्ही वेगळी लँग्वेज घेऊ शकता, मी आधी सांगितलं. मग बायोलॉजी आणि मराठी असं दोन्ही सोडून, दोन्ही मिळून जे 100 आणि 100 200 मार्क होतात, त्याच्या ऐवजी डायरेक्ट एकच सब्जेक्ट तुम्हाला बायफोकल मध्ये मिळतो 200 मार्कांचा. माझ्या माहितीनुसार या वर्षी थोडेसे बदल आहेत, त्यामुळे तुम्ही 100 और 140 असं लिहिलेलं आहे जर तुम्ही पाहिलं असेल तर. माझ्या माहितीनुसार आतापर्यंत जी 12वी आहे किंवा आता सध्या जी 12वीची बॅच आहे, त्यांना 100 मार्कांचं प्रॅक्टिकल आहे आणि 100 मार्कांची थेरी आहे. मात्र नवीन जर पॉलिसी याच वर्षी जर लागू झाली या बायफोकलला, तर 140 मार्कांचं प्रॅक्टिकल येईल आणि 60 मार्कांची थेरी राहतील. त्यातील 60 मार्कांचे दोन पेपर, म्हणजे 30-30 मार्कांचे दोन पेपर राहू शकतात. मी शकतात असं म्हणून राहिलाय, कारण माझ्या माहितीनुसार अजूनही काही करंट अपडेशन आलेलं नाही. ट्रेनिंग झालेले आहे बायफोकलवाल्यांचे, पण असं काही अजून लिहून आलेलं नाही किंवा असं राहीलच म्हणून. ठीक आहे, त्यामुळे यात बदल संभवतात. त्यामुळे तुम्ही ऍडमिशनच्या वेळेस एकदा कन्फर्म करून घ्या. म्हणजे इथे जे 200 मार्क दोन विषय मिळून होते, इथे 200 मार्क एकाच विषयाचे. कदाचित 100-100 प्रॅक्टिकलचे राहू शकतात किंवा 140 प्रॅक्टिकल आणि 60 थेरी राहू शकतात. मग काही लोकांचं म्हणणं असते फिशरी. यस, फिशरी पण तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे ना. मॅथ्स, त्याच्यामध्ये मॅथ्स आणि मराठी असे दोन विषय जनरली सुटतात. ठीक आहे. काही ठिकाणी जॉग्राफी घेतात काही लोक, असे वेगवेगळे विषय आहे. मी मुख्यतः या पश्चिम विदर्भाच्या भागामध्ये जसा जो ट्रेंड आहे त्याच्यानुसार तुम्हाला थोडस हे सांगून राहिलाय. तर हा दोन पार्ट आहे. मग विद्यार्थ्यांना महत्वाचा काही प्रश्न आणखी असतात, किंवा मी जनरल सायन्स घेतलं तर मला काय करता येईल, मला इंजिनिअरिंग करता येईल का, मी बायफोकल जर घेतलं त्याला आम्ही व्होकेशनल सुद्धा म्हणतो, मग मला हे करता येईल का, मला ते करता येईल का. तर त्याचंही थोडंसं एक बायफर्गेशन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, की नेमकं जनरल सायन्स जर घेतलं तर तुम्हाला काय करता येईल आणि बायफोकल जर घेतलं तर काय करता येणार नाही किंवा काय करता येईल. तर हा पार्ट तुम्हाला समजला असं मला असं वाटते. दोन्हीकडे सब्जेक्ट सारखे आहेत, इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री. बायफोकलला मॅथ्स कंपल्सरी आहे, जनरल सायन्स मध्ये फिशरी. माझ्या माहितीनुसार जर नवीन याच वर्षी जर बायफोकलला अप्लाय झालं नवीन स्कीम, तर फिशरी टोटली बंद होणार आहे माझ्या माहितीनुसार. तरी तुम्ही एकदा माहिती पडताळून घ्यावी. ठीक आहे, मी आधी सांगितलेलं आहे की माहिती तुम्हाला पडताळून घ्यावी लागेल, तर तुम्हाला माहिती ही पडताळून घ्यावी लागेल. आणि तर बायोलॉजी आणि मराठी जर घेत असाल किंवा दुसरी कोणती लँग्वेज घेत असाल, तर त्याच्याऐवजी 200 मार्कांचा एकच पेपर बायफोकलला येतो आणि 100 मार्क प्रॅक्टिकलचे असल्यामुळे मिनिमम मागच्या वर्षीपर्यंत 100 होते, पण माझ्या माहितीनुसार या वर्षीपासून ते प्रॅक्टिकल मार्क्स 70-70 140 होणार आहे आणि थेरी 30-30 60 मार्कांची राहणार आहे. त्यामुळं मग हा फरक इथे पडणार आहे. ठीक आहे. मग आता विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की मला काय करता येईल. जनरल सायन्स तुम्ही बायफोकलच्या थ्रू मेडिकल साठी जाऊ शकत नाही, जेव्हा तुम्ही बीडीएस म्हणता, एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस, त्याला नीट तुम्हाला द्यावं लागतं. फार्मसीला तुम्हाला जावं लागत नाही, कारण फार्मसीला बायोलॉजी कंपल्सरी आहे, एंट्रन्स तुम्हाला द्यावं लागत. बीएससी ऍग्रिकल्चर किंवा नर्सिंग, मी नर्सिंग इथे लिहायचं विसरलो, बायोलॉजी माझ्या माहितीनुसार कंपल्सरी आहे, एंट्रन्स लागते त्याला. मात्र मग बीएससी सारखे जे आहे, आपण ज्याला बीएससी म्हणतो, माझ्या माहितीनुसार या वर्षी त्या डिग्रीचं नावही बदलणार आहे, ऑनर्स होणार आहे काहीतरी डिग्रीचं नाव. तर थोडस तिकडेही नाव कदाचित बदलू शकते, तर मी सध्या जुनच नाव रेफर करून आलाय. मात्र बीएससी मग तुम्हाला करायचं असेल तर, मग जर तुम्ही इकडे बायफोकल मध्ये कम्प्युटर सायन्स घेत असाल किंवा कुठलाही बायफोकल घेत असाल, तर बीएससी तुम्हाला करता येईल. मात्र बीएससी तुम्हाला बॉटनी, झुलॉजी, बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, या बायोलॉजीशी जे रिलेटेड जे सब्जेक्ट्स आहे त्यामध्ये मात्र तुम्हाला बीएससी करता येणार नाही बायफोकल वाल्यांना. बाकी मग तुम्हाला कॉमन आहे. फॉर एक्झाम्पल बीएससी मग तुम्ही फिजिक्स मध्ये, केमिस्ट्री, मॅथ्स मध्ये, कम्प्युटर मध्ये, दुसरं आणखी बीएससी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, आयटी मध्ये करू शकता. ते जनरल सायन्स वाले विद्यार्थी करू शकतील, बायफोकल वाले करू शकतील. बीसीए, बीबीएचा ट्रेंड आहे, पण माझ्या माहितीनुसार यावर्षी लोक म्हणजे गव्हर्नमेंटनी बीबीए आणि बीसीए ला एंट्रन्स अप्लाय केली, त्यामुळे थोडंसं ते तिकडे चेक करा. इंजिनिअरिंग कडे दोघांनी जाता येईल. म्हणजे काही लोकांना वाटत असेल बा आम्हाला मेडिकल कडे जाता येते, जनरल सायन्स घेऊन इंजिनिअरिंग कडे जाता येणार नाही का, बिलकुल जाता येते, काही प्रश्न नाही. इंजिनिअरिंगची कोणची ब्रँच तुम्हाला घेता येते. बायफोकल मध्ये सुद्धा समजा एखाद्या स्टुडंटने 11th-12th ला कम्प्युटर घेतली, तर त्याला पुढे इंजिनिअरिंगला कम्प्युटरच ब्रांच घ्यावं लागेल असं कंपल्सरी नाही. तो स्टुडंट तो मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल दुसऱ्या ब्रांच सोबतही जाऊ शकते. मात्र एवढा आहे की आयआयटी सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला जेडबली द्यावं लागेल,
आणि स्टेटचे जे गव्हर्नमेंट कॉलेजेस किंवा प्रायव्हेट कॉलेजेस आहे त्यासाठी तुम्हाला सीईटी इंजिनिअरिंग साठी द्यावं लागेल. लॉ करता येईल माझ्या माहितीनुसार 12वी नंतर लॉला सुद्धा एंट्रन्स आहे किंवा एनी अदर ग्रॅज्युएशन. म्हणजे काही लोकांना वाटतंय की बाबा 12वी नंतर मला एमपीएससी ला जायचं किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जायचं तर तुम्ही बीए बीकॉम वगैरे करून जाऊ शकता. म्हणजे हे 4-5 रस्ते किंवा आणखी काही असतील यात मला आठवले नाही, माझ्या डोक्यात जेवढे होते तेवढेच मी टाकले. तर एवढ्या एक्स्ट्रा फील्ड जनरल सायन्सला अवेलेबल होतात. मात्र जर तुमच्या डोक्यात फिक्स असेल की मला इंजिनिअरिंगला जायचं किंवा बीबीए बीसीए ला जायचं किंवा बीएससी मला फिजिक्सच करायचं केमिस्ट्रीच करायचं तर तुम्ही बायफोकली निवडू शकता. मात्र तुमचं सगळं स्टडी करून तुम्ही हे डिसिजन घ्या. कारण मी आधी सांगितलेलं आहे तुमचं आताच जे 10वी नंतरचं जे आयुष्य आहे ते तुमचं भविष्य ठरवणार. ठीक आहे. मग बरेच लोक आम्ही पाहतो की बा अरे सर मला जनरल सायन्स पाहिजे घेतलं, मी कम्प्युटर सायन्स घ्यायचं होतं, माझ्या डोक्यात नंतर आलं की मला इंजिनिअरिंगच घ्यायचं आहे. किंवा मग इकडे बी वाले नंतर वाटते अरे मला सर फार्मसी करायचं होतं, मला माहितच नाही बायफोकल घेतल्यानंतर. पण तरी एक बायफोकल नंतर माझा अंदाज नाही चुकला तर पडताळून बायफोकल नंतर तुम्हाला डी फार्मसी करता येतं आणि डी फार्मसी करून मग बी कडे तुम्हाला जाता येतं माझ्या माहितीनुसार. मी कन्फर्म नाही आहे त्याविषयी. तरी एकदा तुम्ही पहा की बाबा मी कम्प्युटर सायन्स 11वी-12वी घेतल्यानंतर मला डी फार्म करून बी फार्म कडे जाता येते बहुतेक. माझा एक स्टुडंट आहे त्यांनी तसं केलं होतं बरेच वर्ष आधी 10-12 वर्ष आधीचा. म्हणून मला आठवलं म्हणून मी बोलता बोलता आता हे बोललो. तर हे सगळं तुम्ही कम्पेअर करा. मग घरच्यांचं फायनान्शियल कंडिशन आपण काय करू शकतो पुढे आणि हेच केलं तर करिअर बनल आणि तेच केलं तर आपलं करिअर बनल आणि आपला सगळं हे असं काहीच नसते. हा फक्त तुम्ही काय त्याच्यात करता, आणखी काय वेगवेगळ्या स्किल तुम्ही घेता. कारण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखी टेक्नॉलॉजी आहे तर बरेच बदल पुढच्या 4-5-6 वर्षात संभवतात. आणि आता तुम्ही 10वी वाले कुठेही जातो म्हटलं तर कमीत कमी तुम्हाला 5 वर्ष 6 वर्ष शिक्षण घ्यायचं आहे. तर 5-6 वर्षानंतर काय ट्रेंड राहील तुम्ही आता सांगू शकत नाही, मी आधी आता सांगू शकत नाही. त्यामुळे थोडं स्टडी करा आणि मग सगळे डिसिजन तुम्ही घ्यायला पाहिजे. ठीक आहे. बरेच लोक मला हा प्रश्न विचारतात मास्टर मला एमबीए करायचं. ऍक्च्युली एम हा ज्या डिग्रीला लागतो ती मास्टर डिग्री असते एवढं तुम्ही सगळे समजून जा. मास्टर डिग्रीसाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन करणं आवश्यक असते. मग ग्रॅज्युएशन ते बीए असो बीकॉम असो बीएससी असो इंजिनिअरिंग असो मेडिकल असो त्याच्याशिवाय मास्टर डिग्री तुम्हाला करता येते. एम ए असेल सॉरी बीए असेल मग कुठली म्हणजे एमबीएस काय कोणत्याही डिग्रीच्या समोर ज्याला एम लागतो लाईक एम ए एम कॉम एम ई. ठीक आहे. तर त्याला एमबीबीएस नाही तुम्ही म्हणाल सर एमबीबीएस च्या आधी एम लागतो तो नाही दॅट इज अ डिग्री पार्ट. ठीक आहे. तर एम म्हणजे जनरली जे असतात ते मास्टर डिग्री असतात. त्याच्यासाठी तुमच्याकडे एखादी डिग्री असणं आवश्यक असते. त्याच्याशिवाय तुम्हाला मास्टर डिग्री करता येत नाही. तर असा हा पार्ट एक मला असं वाटतं तुम्हाला थोडा समजला असेल की जनरल सायन्स आणि 11वी-12वी नंतर आणि 11वी-12वी मध्ये दोन्ही विषयांमधले फरक मी तुमच्या समोर टाकलेले आहेत. आणि 10वी नंतर इंजिनिअरिंग कडे जायसाठी काय काय लाईन्स आहेत आणि कशा पद्धतीने एकमेकांसोबत या लाईन गुंतलेल्या आहेत त्याही दाखवायचा मी प्रयत्न केलेला आहे. तरी माझा पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्ही सगळंच एकदा पडताळून घ्या. पालकांसोबत चर्चा करा. बरेच विद्यार्थी काय करतात किंवा माझा मित्र माझी मैत्रीण तिकडे चालली म्हणून मी तिकडे जातो असं बिलकुल करू नका. प्रत्येकाचा आयक्यू वेगळा असतो, प्रत्येकाची घरची फायनान्शियल कंडिशन वेगळी असते, सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. त्यानुसार पालकांसोबत चर्चा करा, शिक्षकांसोबत चर्चा करा, 10वीचे जे शिक्षक आहेत आमच्यासोबत चर्चा करा. त्याच्यानंतर ते डिसिजन तुम्ही घ्या. कारण एकदा काय होतंय की डिसिजन चुकलं की मग थोडी लाईन जरा चुकत जाते. आपण मग आपल्यालाही ताण येत राहतो, घरच्यांनाही ताण येत राहतो, चिडचिड होत राहते. त्यामुळं आणि स्वतःच समजा की बा मी खरंच मला 10वीत जर एवढे पर्सेंटेज भेटले तर खरंच मला तेवढे पर्सेंटेज आहे का. कारण मी आता आजकाल बरंच पाहतो की बा 10वीचे पर्सेंटेज बरेच लोक म्हणतात फुगवलेले असतात. मी तिकडे आज बोलत नाही, तो एक चर्चेचा वेगळा भाग आहे. तरी मग थोडस त्या हिशोबानुसार डिसिजन घ्या आणि चांगलं डिसिजन घ्या. मी जे काही सांगितलं त्याचा तुम्हाला नक्की तुमच्या डिसिजन मध्ये मदत होईल. ठीक आहे. आणखी काही क्युरीज असेल तर तुम्ही मला कधी भेटू शकता, कॉल करू शकता. ठीक आहे. तर मी एवढं बोलतो आणि थांबतो. थँक्यू सो मच.